नक्कीच वैदेही, मला हे जाणून घ्यायला आवडेल की आपण एका बाजूला सरकारची आणि आंदोलकांची भूमिका जाणून घेतली, आंदोलक आणि जरांगेंची भूमिका जाणून घेतली, मात्र यावेळी सामान्य जे आंदोलक आहेत त्यांचे काय म्हणणं आहे आणि 5 दिवसांच्या आंदोलनानंतर ते काय सांगतायत, काय सांगशील? नक्कीच आपण बघतोय की सध्याचे आंदोलक आहेत त्यांची भूमिका जर बघितली तर त्यांचं हेच म्हणणं आहे की सरकारने जी.आर. काढावा, निर्णय घ्यावा, आरक्षणासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून हे गोंधळ दिसतंय, त्याच संदर्भात काहीतरी ठोसपणे पर्याय काढावा। कारण जर हा पर्याय काढला तर निश्चितच आम्हाला या ठिकाणी मुंबईला यायची गरज लागणार नाही, आंदोलनाचं हत्यार घ्यायची गरज लागणार नाही आणि तीच भूमिका त्यांची अद्यापही कायम आहे। मात्र आज 5वा दिवस आहे उपोषणाचा। जरांगे पाटील यांची तब्येत जर आपण बघितली तर अतिशय नाजूक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील 5वा दिवस जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळत आहे। 5व्या दिवशी देखील या ठिकाणी कायद्याचा आधार घेऊन खरं तर ही जागा जी आहे ती सध्या रिकामी केलेली बघायला मिळत आहे। मराठा आंदोलक जे आहेत ते त्यांना वेगळ्या ठिकाणी सध्या जाण्यासंदर्भात सांगितलेलं बघायला मिळत आहे आणि दुसरीकडे न्यायालयाने देखील एक कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे। आंदोलन हे बेकायदेशीर असल्याचं न्यायालयातर्फे देखील सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आता न्यायालय देखील एक कडक भूमिका घेण्याच्या पावित्र्यामध्ये सध्या बघायला मिळत आहे, कारण मुंबईची स्थिती ही अतिशय गंभीर आहे, आंदोलन हे बेकायदेशीर आहे, अशा संदर्भातली भूमिका जी आहे ती सध्या न्यायालयाने या ठिकाणी मांडलेली बघायला मिळते। त्यामुळे सर्वसामान्य जे आंदोलक आहेत त्यांची एवढीच माफक अपेक्षा आहे की सरकार दरबारी योग्य तो तोडगा निघावा। दरवेळेस हे आंदोलन केलं जातं, दरवेळेस वचनं दिली जातात मात्र पाळली जात नाही, त्यामुळे अखेर इतक्या मोठ्या प्रमाणात खरं तर हे आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले बघायला मिळतात। नक्कीच वैदेही, तुम्ही आमच्यासोबत अशाच जोडून राहा, तुमच्याकडून अपडेट्सची आम्हाला वेळोवेळी गरज आहे। तुर्तास एक बातमी समजून घेऊया। आता कोर्टानं आदेश दिलेले आहेत राज्य शासनाला की मुंबईमध्ये जे काही सुरू आहे ते सहन करण्यासारखं नाही, तेव्हा आता 3 वाजेपर्यंत या आंदोलकांवर काय कारवाई केली जाईल ते सरकारनं आता कोर्टाला कळवायचं आहे। अशा प्रकारच्या सूचना आता कोर्टानं शासनाला दिलेल्या आहेत। राज्य सरकारनं कुठली पावलं उचलली आहेत असा प्रश्न आता केलेला आहे। राज्य सरकारनं काही सूचना केलेल्या आहेत का असाही प्रश्न आता कोर्टानं विचारलेला आहे। तेव्हा या संदर्भात आढावा घेणारं एक छोटंसं ब्रीफिंग म्हणता येईल आपल्याला, ते 3 वाजेपर्यंत कोर्टामध्ये सादर करावं असे निर्देशच आता हायकोर्टानं राज्य सरकारला केलेले आहेत। अगदी 12 वाजेपर्यंतचा वेळ दिला होता। 12 वाजता आंदोलकांनी मुंबई खाली करायची होती, मात्र तशी परिस्थिती झालेली नाही। आपल्याला आता वैदेहीने सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी तशी परिस्थिती झाली, मात्र काही ठिकाणी अजूनही आंदोलक ठिय्या देऊन आहेत। तेव्हा या अजूनही असलेल्या आंदोलकांवर काय कारवाई केली असा प्रश्न आता कोर्टानं विचारलेला आहे। तसंच आता यांच्यावर पुढे काय कारवाई करण्यात येईल असाही प्रश्न विचारलेला आहे आणि या संदर्भातली माहिती 3 वाजेपर्यंत उच्च न्यायालयामध्ये आता राज्य सरकारनं सादर करणं बंधनकारक असणार आहे असं कोर्टानं सांगितलेलं आहे। तेव्हा राज्य सरकारनं याबाबत कोणती पावलं उचलली आहेत, कोणती चर्चा केलेली आहे, कोणते निर्णय घेतलेले आहेत असा प्रश्न विचारला जातोय। आपण पाहू शकतोय की सरकार आता खरं तर कसोटीत सापडलेलं आहे, चिमटेत सापडलेलं आहे। एका बाजूला मनोज जरांगे पाटील, दुसऱ्या बाजूला हायकोर्टाची दिलेली वेळ पाळणं खरं तर राज्य सरकारला बंधनकारक आहे आणि या दिलेल्या वेळेमध्ये राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। मला काहीही झालं, माझा मृत्यू झाला तरीही मी इथून हलणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र आरक्षण घेतल्याशिवाय, अंमलबजावणी लागू केल्याशिवाय मी इथून निघणार नाही असं सांगितलं होतं। दुसरीकडे हायकोर्टानं मात्र आता हे, तर आपण पुन्हा वैदेहीकडून अपडेट्स घेऊया। वैदेही, आता हायकोर्टानं सांगितलेलं आहे की 3 वाजेपर्यंत जे काही तुम्ही पावलं उचलाल त्याचा आढावा आमच्यापर्यंत पोहोचवाल, मात्र आत्ता या क्षणी कोणत्या प्रकारची कारवाई केली जाते आणि 3 वाजेपर्यंत कोणत्या प्रकारचा रिपोर्ट हायकोर्टामध्ये पोहोचू शकतो, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आपण बघतोय की पहिली 12 वाजताची डेडलाईन दिली होती, मात्र आता 3 वाजताची डेडलाईन दिलेली आहे। 3 नंतर या ठिकाणी कोणालाही राहता येणार नाही असं मत जे आहे ते व्यक्त करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे 3 वाजेपर्यंतची वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे। राज्य सरकारने या सगळ्या संदर्भात काय पावलं उचलली असा सवाल देखील कोर्टाने या ठिकाणी उपस्थित केलेला बघायला मिळत आहे। या व्यतिरिक्त राज्य सरकारने नेमकं एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी कुठली पावलं उचललेली होती असा सवाल देखील या ठिकाणी न्यायालयाने विचारलेला बघायला मिळत आहे। सोबतच
सोबतच आंदोलकांची ज्या पद्धतीनं आंदोलन करण्याची पद्धत बघायला मिळत आहे त्या संदर्भातला प्रश्न न्यायालयाने या ठिकाणी उचललेला बघायला मिळत आहे। आंदोलकांनी तातडीनं आझाद मैदान रिकामं करून मुंबई सोडावी, अन्यथा आम्हाला तसे आदेश द्यावे लागतील असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। शिवाय आंदोलन करण्याची ही पद्धत नाही, तुम्ही कोर्टाला घेराव घालता अशा संदर्भातला सवाल देखील या ठिकाणी न्यायमूर्तींनी उपस्थित केलेला बघायला मिळत आहे। मुंबईची सुरक्षा कुठे आहे असा राज्य सरकारला देखील असा सवाल जो आहे तो हायकोर्टानं विचारलेला बघायला मिळत आहे। सोबतच एकूण सध्या ही जी सुनावणी चालू आहे या सुनावणीकडे प्रत्येकाचं लक्ष तर आहे, कारण जेव्हा या सुनावणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच न्यायमूर्तींनी राज्य सरकार आणि मराठा आंदोलक या दोघांच्या वकिलांना प्रश्नांवर प्रश्न विचारलेले आहेत। एकूणच मुंबईच्या व्यवस्थेसंदर्भातले हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि 3 वाजेपर्यंतची नवीन डेडलाईन देण्यात आलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।